माझं पुणे सुंदर पुणे या व्यासपीठाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. दिवाळी नुकतीच संपली आहे. आपला आनंदाचा असलेला आजचा क्षण हा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने एन्जॉय करतो आहोत आणि त्यामुळेच एका वेगळ्या पद्धतीने आता आपण एकमेकाशी संवाद करणार आहोत. या वर्षाचं विशेष वैशिष्ट्य ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याची शताब्दी. पुढच्या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 100 वर्ष पूर्ण करणार आहे. स्वाभाविकच मनामध्ये विचार येतो की या विजयादशमीला मी एक माझ्या शाखेचा, या शाखेवर मी संघाचा स्वयंसेवक म्हणून काम केलं, त्या महाजी साहेबांचा एक व्हिडिओ मी आपल्या समोर केला. त्याला आपण सगळ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. त्या प्रतिसादानंतर माझ्या सगळ्या मित्रपरिवारांनी असं म्हटलं की या शताब्दी निमित्त ज्या पंचपरिवर्तनाचा आग्रह संघ गेली 100 वर्ष धरतो आहे आणि ज्या पंचपरिवर्तनासाठी आगामी वर्षभरामध्ये संघाचा कार्यकर्ता हा प्रत्येक हिंदू बांधवाकडे आणि प्रत्येक नागरिकापर्यंत जाणार आहे, पंचपरिवर्तनाचा अर्थ समजावून सांगणार आहे, त्यामध्येच आपलं देखील थोडं योगदान असावं या हेतूने हा व्हिडिओ मी करतोय. पंचपरिवर्तन हा जो विषय आहे, या विषयातला पहिला मुद्दा किंवा पहिला बिंदू जो आहे तो आहे स्वबोधचा. स्वबोध म्हणजे काय हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आजच्या सभोवतालच्या परिस्थितीमध्ये त्याची नितांत आवश्यकता आहे. त्याचं कारण एकच की आज एका गोष्टीचं भान आपल्याला सगळ्यांना ठेवावंच लागेल की आपलं वर्तमान आणि आपलं भविष्य नेमकं कसं असलं पाहिजे, यासाठी आपला भूतकाळ आपल्याला समजून घ्यावा लागेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवरती लहानपणापासून ज्या स्वयंसेवकांनी आपली हजेरी लावली त्यांना हे समजत असेल की संघ स्वयंसेवक लहानपणापासून व्यक्तिगतरित्या शारीरिक सामर्थ्यवान झाला पाहिजे याचा जसा प्रयत्न असतो, तसंच त्या व्यक्तिमत्वाचं असलेलं भविष्य अधिक उज्ज्वल, समाजाला उपयुक्त ठरेल अशा स्वरूपाचं असावं, यासाठी संघ कायमच प्रयत्न करत आला. त्याचं कारण असं की प्रत्येकच माणूस जन्माला आल्यानंतर अतिशय निरागस, भाबडा, मग तो झोपडीत जन्माला आलेला असो अन्यथा महालात जन्माला आलेला असो, त्याचं व्यक्तिमत्व हे अतिशय निरागस असतं. हळूहळू सभोवतालच्या वातावरणाने त्याच्यावर परिणाम होत असतो, ते व्यक्तिमत्व घडत असतं. शिक्षणाने फक्त व्यक्तिमत्व घडतं असं नाही. शिक्षणाने माणूस डिग्री घेऊ शकतो, परंतु वातावरणाने मात्र नक्कीच त्याचं व्यक्तिमत्व फुलतं. हे एवढ्यासाठीच मला आपल्याला सांगायचंय की संघ या गोष्टीचा विचार 1925 सालापासून आजपर्यंत करत आला. डॉक्टर हेडगेवारांनी स्थापन केलेली संघाची ही सगळी रचना, या रचनेमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि सर्वसामान्य माणसाला आपल्या स्वतःला तर समृद्ध करायला सांगितलंच आहे. शारीरिकदृष्ट्या समृद्ध व्हा, मानसिकदृष्ट्या समृद्ध व्हा, पण त्याचबरोबर आपल्या समाजाचा विचार देखील आपण केला पाहिजे. आपण नेमकं काय करतो आहोत, आपलं भविष्य आपण नक्कीच उज्ज्वल करण्यासाठी काही प्रयत्न करतो आहोत. आपण कुटुंबामध्ये राहतो, कुटुंबामध्ये आपण आपल्या कुटुंबियांची काळजी घेतो. आई वडील आपल्या मुलाबाळांची काळजी घेतात, त्यांना काय हवं काय नको यासाठी ते पाहत असतात. डॉक्टर हेडगेवारांनी संघ स्थापना करताना याच गोष्टीचा मूलाधार पकडलेला आहे. फक्त कुटुंब एवढ्या पुरतच ते मर्यादित न राहता समाज हे माझं कुटुंब आहे आणि माझा धर्म हे लहानपणापासून शिकवतो. हा आपला इतिहास आहे, हा इतिहास आपण पाहिला पाहिजे. हजारो वर्षांचा आक्रमकांचा काळ, ज्याच्यामध्ये मुस्लिम आक्रमण आहे, ज्याच्यामध्ये इंग्रजांचं आक्रमण आहे आणि त्यातून आपली उद्ध्वस्त झालेली व्यवस्था, ही व्यवस्था परत एकदा स्थापन केली पाहिजे, हा संघाचा यामागचा हेतू आहे. त्याचं कारण एकच की समाज जीवनामध्ये माणसाला घडवणं ही गरजेची गोष्ट आहे. त्याचं कारण आपण जर भूतकाळात पाहिलं तर आपला देश हा सोन्याचा धूर निघणारी एक नगरी किंबहुना सोन्याचा धूर निघणारा देश म्हणून त्याची एका वेगळ्या प्रकारची ओळख होती. पण मग ह्या सगळ्या समृद्ध जीवनाला उद्ध्वस्त कोणी केलं? आक्रमकांनी फक्त धर्मांतर केलं नाही, आक्रमकांनी फक्त तुमच्यावरती राज्य केलं नाही,
आक्रमकांनी देवळं उद्ध्वस्त केली. जे तुमचं स्फूर्तिस्थान होतं, जे तुमच्या जीवनाला घडवणारं एक केंद्र होतं, त्यालाच उद्ध्वस्त केलं. दुसरा महत्वाचा विषय, तुमची असलेली सगळी समाज व्यवस्था, शेतीवर आधारित आणि जोडधंद्यांवर आधारित असलेली शेती व्यवस्था ही पूर्णपणाने नाहीशी करण्यासाठी आक्रमकांनी प्रयत्न केले. मग त्याला मुस्लिमही अपवाद नाहीत, त्याला इंग्रजही अपवाद नाहीत. शिक्षण पद्धतीचा एका वेगळ्या पद्धतीचा ढाचा तयार करून या देशातल्या असलेल्या इतिहासाची पूर्णतः ओळख पुसून टाकायची, यामागे इंग्रजांनी प्रयत्न केला. आणि स्वबोधच्या माध्यमातून संघाने नेमकं 1925 सालापासून हाच मुद्दा पकडलेला आहे की आपल्या प्रत्येक हिंदू बांधवाला, संघाच्या शाखेवर येणाऱ्या प्रत्येक माणसाला आणि जो जो भविष्य काळात संघात येईल त्याला देखील मी कोण आहे याची जाणीव करून देणं, माझा धर्म कुठला, माझं सत्व कुठे आहे आणि हे सत्व टिकवण्यासाठी मी काय केलं पाहिजे, माझ्या कुटुंबात काय केलं पाहिजे आणि माझ्या समाजामध्ये मी काय केलं पाहिजे, यासाठी स्वबोधची निर्मिती ही संघाने न बोलता केली. आजही शताब्दी महोत्सवामध्ये याचा गवगवा केला जाणार नाहीये. कुठलाही जाहीर कार्यक्रम, फार मोठा ज्याला इव्हेंट म्हणतात अशा स्वरूपाचा इव्हेंट या कार्यक्रमाच्या अंतर्गत नाही, परंतु प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याला ही जाणीव देणं की तू कोण आहेस, तुझी नेमकी जबाबदारी काय आहे. आणि भविष्य काळामध्ये स्वातंत्र्य आपल्याला मिळालं, पण आपलं स्वतंत्र आपण तयार केलं का? आपलं स्वतःचं तंत्र तयार करण्यासाठी स्वबोधची निर्मिती आपण केली पाहिजे, तो बोध आपण घेतला पाहिजे, असा या सगळ्या मागचा हेतू आहे. स्वतंत्र म्हणजे काय? तर माझी गरज काय, माझ्या समाजाची गरज काय, माझ्या कुटुंबाची गरज काय, त्याच्यावरची कुठला संस्कार झाला पाहिजे, यासाठीचं नियोजन हे कुटुंब प्रमुखांनी केलं पाहिजे. त्यांनी एकत्रित येऊन याचा विचार केला पाहिजे. कारण भविष्य काळामध्ये मधल्या काळातील असलेल्या प्रचंड आक्रमणांमुळे आपल्याही कल्पना विकृत झालेल्या आहेत. आजही आपल्या मोठेपणाच्या कल्पना वेगळ्या आहेत. आर्थिकदृष्ट्या सुबत्ता एवढीच फक्त आपली मोठेपणाची कल्पना आहे का? कदाचित माणूस मोठा होत असेल, पैशाने मोठा होत असेल, परंतु तो मोठा माणूस आणि प्रत्यक्षामध्ये श्रेष्ठतम विचार करणारा माणूस याच्यामध्ये काही फरक आहे की नाही? तो फरक हा आजपर्यंत आपण समाजाला सांगितला नाही, त्याच्यावर काम केलं नाही आणि म्हणून आजची परिस्थिती ही आपण सगळेजण सभोवताली अनुभवतो आहोत. आणि मला हे आपल्याला एवढ्यासाठीच सांगायचंय की माणूस कदाचित मोठा होतही असेल, पैशाने मोठा होत असेल, परंतु तो कर्तबगारीने जर मोठा झाला नाही तर आपला समाज जीवन हे भरकटत जाईल. आणि त्यासाठी या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने जो पंचपरिवर्तनाचा मंत्र संघाने जपायचा आणि प्रत्यक्षामध्ये तो रुजवायचा प्रयत्न करतो आहे, त्याच्यामध्ये पहिलाच बिंदू जो आहे तो स्वबोधच आहे. मी या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना असं सांगू इच्छितो की स्वतंत्र उभं करायचंय. सगळ्याच गोष्टी सरकार करेल असं आपल्या अपेक्षा आहे, परंतु सरकार जसं करेल तसंच आपण काय करणार आहोत याचा देखील विचार आपल्याला करावा लागेल. त्याचं कारण की प्रत्येक गोष्ट जबाबदारी झटकून चालणार नाही. कर्तव्याची भावना आपल्याला नक्की जपावी लागेल, रुजवावी लागेल. कारण एकच की आता देशामध्ये असलेल्या चांगल्या योजना ज्या सरकारी पातळीवरती आपल्यापर्यंत येतात त्या रुजवण्याचा प्रयत्न किती स्वयंसेवी संस्था करतात, किती आत्ताच्या कालखंडामध्ये असलेले ज्याला आपण पुढारी म्हणतो, ज्याला आपण नेते म्हणतो, ते करतात. याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांच्यावर आपण अवलंबून राहून चालणार नाही. तर आपण आपल्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आपल्या कुटुंबाला, आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सभासदाला जर भविष्य काळामध्ये आपल्याला घडवायचं असेल तर त्याच्यावरती चांगला संस्कार केला पाहिजे. फक्त पैशाने मोठं होण्याची कल्पना कुठंतरी आपण थांबवली पाहिजे, त्याला एक मर्यादा घातली पाहिजे. अन्यथा समाज हा एका वेगळ्या दिशेने जाईल आणि ती जी विकृती आहे ती विकृती नाहीशी करण्यासाठी भविष्य काळामध्ये आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागेल. कारण एकच की स्वातंत्र्य मिळालं, आज स्वातंत्र्याची 75 वर्ष आपण पूर्ण झालेली पाहिली. याच्या आधीच्या सरकारांनी सुद्धा छोट्या मोठ्या योजना केल्या, पण समाज जीवन घडवण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो समाज आणि स्वयंसेवी संस्था यांनी करण्यामध्ये थोडीशी कुठेतरी त्रुटी राहिली असं या निमित्ताने आपल्याला मान्य करावं लागेल. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये समाज मोठा झाला पाहिजे. माझी व्यक्ती म्हणून ओळख होण्यापेक्षा माझी समाजाची ओळख, माझ्या समाजातल्या प्रत्येक माझ्या दीन दुबळ्यांची ओळख ही
आणि त्यांना आपण आपल्या बरोबरीने आणण्याची ओळख हा एका वेगळ्या अर्थाने स्वबोध, आणि या स्वबोधाचा मंत्र यासाठी स्वतंत्र उभं करणं ही स्वातंत्र्यानंतरची मुख्य गरज आहे असं मला वाटतं. मी एवढंच आपल्याला सांगेन की यानंतर प्रत्येक बिंदूचा विचार आपण प्रत्येक महिन्याच्या 2 तारखेला करणार आहोत. यानंतर देखील या सगळ्या बिंदूंचा मुद्दाम आपण विचार करावा. मी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आवाहन करू इच्छितो की आपण हे लाईक करा, हे शेअर करा, हे सबस्क्राईब करा. त्याचं कारण एकच की हा सगळ्यांसाठी असलेला मूलमंत्र आहे. संघाने दिलेला हा मूलमंत्र आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारण्यासाठी आधी समजून घेतला पाहिजे आणि एकदा आत्मपरीक्षण केलं पाहिजे, कारण आत्मपरीक्षण हे फार महत्वाचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा मला या निमित्ताने सांगायचा आहे की आत्मविश्वास हा आपल्याला वाढवायचा आहे. आपल्यातल्या प्रत्येक व्यक्तीचा आत्मविश्वास हा वाढलाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आत्मविश्वासाशिवाय कुठलीही व्यक्ती ही मोठी होऊ शकत नाही, आणि आत्मविश्वास वाढल्यानंतरच व्यक्तींचा समूह हा आत्मविश्वास पूर्ण असेल. परंतु त्याचबरोबर एका गोष्टीचा आपल्याला भान ठेवावं लागेल, ते म्हणजे आत्मभान. आत्मविश्वास आणि आत्मभान याची सांगड आपल्याला घालावीच लागेल. आत्मविश्वास आणि भानाची जर सांगड आपण घातली नाही तर फाजील आत्मविश्वास तयार होईल. स्वतःविषयीच्या कल्पना विकृत पद्धतीने आपल्याला मांडाव्या लागतील, आणि त्या मांडण्यामध्येच आपलं सगळं बुद्धी आणि चातुर्य हे खर्ची पडेल. त्यामुळे आत्मविश्वास आणि आत्मभान हे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, भविष्यासाठी याची गरज आहे. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की या स्वबोधच्या निमित्ताने, स्वतंत्र निर्मितीच्या निमित्ताने मी तुम्हाला एवढंच आवाहन करीन की कोणत्याही परिस्थितीमध्ये आत्मविश्वास निर्मिती, आत्मभानासहित आत्मविश्वास निर्मिती, आणि भविष्य काळामध्ये माझ्या समाजासाठी मी काय केलं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. त्याचं कारण श्रेष्ठता ही पैशावरून ठरत नाही, तर ती आपल्या कृतीवरनं ठरते. आपल्या असलेल्या जीवन पद्धतीनुसार आपल्याला लोक निरीक्षण करत असतात, आपल्याकडे पाहत असतात. त्यामुळे मोठ्या विचारांनी फक्त माणूस मोठा होत नाही, तर आपल्या असलेल्या आचरणाने माणूस मोठा होतो. एवढंच या निमित्ताने सांगतो. स्वबोधचा एवढाच अर्थ तो खूप विस्तृत पद्धतीने मांडता येऊ शकतो, परंतु वेळेची मर्यादा असल्या कारणाने मी आपल्याला एवढंच फक्त आवाहन करीन की या सगळ्या संघाच्या पंचपरिवर्तनामध्ये आपण साऱ्यांनी सामील व्हा. एक समर्थ हिंदू समाजाचं स्वप्न आपण पूर्ण करूयात, आणि स्वाभाविकच राष्ट्राचं देखील भविष्य हे उज्ज्वल करण्याकडे आपलं पाऊल पडूयात. एवढंच या निमित्ताने आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.